हे फक्त नेत्यामुळे मराठा ओबीसी वाद चालला आणि मराठा समाजाचं नोंदी सापडल्यामुळे त्यांना आरक्षण देणं नाही. ओबीसी मराठा ओबीसी एकच आहे ना. तुम्ही जनतेपणे पेरताय किंवा शासनाला दाखवताय का ओबीसी वेगळे मराठा वेगळे? जर हेच आरक्षण 30-40 वर्षापूर्वी मिळालं असतं तर आज आमचे 70 लाख मुलं नोकरीला असते मराठा समाजात. आता आम्हाला असं वाटतं की पिढ्यानपिढ्या आमचे नातेसंबंध जर आहे तर सगळे सोऱ्याचं हे त्यांनी लागू करायला पाहिजे. आमच्या मुली तिकडे गेलेले आहेत, आमच्या मुली जर उभ्या जर आल्या तर ते फक्त इलेक्शनसाठी त्यांना ते ओबीसी प्रमाणपत्र देऊन ते इलेक्शनमध्ये ओबीसीमध्ये उभं करतात. कास्टवर सिलेक्शन आणि सिम्बॉलवर इलेक्शन, चिन्हांवर निवडणुका होतात. त्याच्यामुळे जात धर्म भाषा प्रांत यांचे वाद वाढत चाललेले आहेत. या सरकारला तर जागा येणारच नाही. मी तरी सांगतो आता स्पष्ट बोलतो मी. यांच्यात नंतर जागा वाटपावर काहीतरी खेळ होणार आणि यांच्या 3 चुली वेगळ्या होणार. मराठ्याचाच आमदार येणार ही खात्रीशीर सांगतो तुम्हाला. अजितदादांना घेतले, शिंदेला घेतले, यांचं बघा तुम्ही काय होईल ते. सर आम्ही येवल्यावरून आलो. येवला मतदारसंघामध्ये ओबीसी मराठा हा वाद नाहीये. जे नेते आहेत ते नेते जनतेमध्ये भडकाऊ भाषण करतात. ते सांगतात आपण ओबीसी, तुम्ही मराठा. गावगाड्यामध्ये मराठा ओबीसी सर्व एक आहे. आम्ही सगळे गुन्हे गोविंदाने राहतो. हे फक्त नेत्यामुळे मराठा ओबीसी वाद चालला आणि मराठा समाजाचं आरक्षण मिळणं म्हणजे मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे त्यांना आरक्षण देणं आहे. आज आपल्या 70 लाख नोंदी आहे. इंटू 5 जरी धरले तर आपण 3 कोटी मराठे कुणबी आरक्षणात गेलेले म्हणजे आरक्षण झालेलं आहे. आपलं राहिला आपला प्रश्न 3.5-4 कोटी जनतेचा, तोही मिळणार आहे. मनोज दादा त्याचा पाठपुरावा चालू आहे. जर शासनाने आरक्षण दिलं नाही तर आपण 14 जुलै नंतर 288 मतदारसंघ संपूर्ण पिंजून, आता हावळे पाटलांनी सांगितलं मनोज दादांचे 200+ आमदार निवडून येतील. ज्या दिवशी मनोज दादांचे आपल्या हक्काचे आमदार निवडून येतील त्या दिवशी आपण विधानसभेत कायदा पारित करू आणि आपला निकाल 100% होणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. ओबीसीचे नेते विरोध म्हणतायत की त्यांना स्वतंत्र द्या, ओबीसी मधून नका द्या. नाही, ओबीसी मराठा ओबीसी एकच आहे ना. जर त्यांचे फेरफार नोंद सापडतात, गाव नमुना 14 नंबर सापडतो, सर्व पेपर सापडतात, तर मराठा आणि ओबीसी वेगळा थोडा आहे. आता माझ्या कुटुंबात माझी नोंद सापडली, माझं पूर्ण भावकी झालीच ना. म्हणजे तुम्ही ओबीसी देणारे कोण? आम्ही आहेच ओबीसी. तुम्ही जनतेपणे पेरताय किंवा शासनाला दाखवताय का ओबीसी वेगळे मराठा वेगळे? मराठा ओबीसी एकच आहे. पण काही जण म्हणतात की मग सगळ्यात जास्त आमदार खासदार मराठा समाजाचे प्रस्थापित आहेत, त्यांना आरक्षणाची काय गरज आहे? नाही, प्रस्थापितांचा तो प्रश्न सोडा. आज मनोज दादांचा लढा कशासाठी? गरजवंत मराठ्यांसाठी. गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. हेच आरक्षण मराठा नेते होतेच नाही इथून पाठीमागे. जर हेच आरक्षण 30-40 वर्षापूर्वी मिळालं असतं तर आज आमचे 70 लाख मुलं नोकरीला असते मराठा समाजाचे. परंतु हे नेत्यांनी काढलं नाही ना. म्हणजे नेत्यांनी त्याची पूर्तता केली नाही. ज्या वेळेला मला सांगा, केंद्रात बी नेते झाले, महाराष्ट्रातही नेते झालेच ना मराठा समाजाचे. त्यांनी जर 1969 साली कुणबी प्रमाणपत्र काढलं तर त्यांनी समाजाला जागृत करायला नको होतं का माझं कुणबी प्रमाणपत्र मिळतंय, तुमचंही मिळू द्या. हे आज मनोज दादांनी लढा केल्यामुळे समजलं ना. माझ्या परिवारात कशामुळे मिळालं? मनोज दादामुळे मिळालं ना. मग जरांगे फॅक्टर या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला 100% मिळाला. लोकांनी आता बीजेपीचा तो सुपडा साफ झाला हे तुम्ही बघितलेलंच आहे. आता मराठवाड्यातून 8 खासदार कोणते मराठा समाजाचे आले निवडून. पण काही जण मान्य करायला तयार नाहीत. नाही, ते मान्य करत नसतील तर तो त्यांचा इगो आहे. तो इगो म्हणजे ते अजून हवे ते थोडे. त्यांना म्हणा विधानसभा येईल, आता ते विधानसभेत बोलू मला काय तो. तुम्ही जर 14 जुलै पर्यंत आरक्षणाची घोषणा नाही केली, कायदा पारित नाही केला, तर येत्या विधानसभेला तुम्हाला ते बघायला मिळेल मन चित्र. काय चित्र असेल विधानसभेत? फक्त मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मी मराठवाड्याला लागून जो बुलढाणा जिल्हा आहे विदर्भाचा, त्या जिल्ह्यातून आलो. आमचं एक परंपरागत जे नातं आहे पिढ्यानपिढ्याचं. आमच्या मुली आजही हिंगोली जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात आणि याच्यात जालना जिल्ह्यात आणि सिल्लोड या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतो आणि त्यांच्या मुली आम्ही करतो. आता आम्हाला असं वाटतं की पिढ्यानपिढ्या आमचे नातेसंबंध जर आहे तर सगळे सोऱ्याचं हे त्यांनी लागू करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला समजा निजामकालीन जर अहवाल आहे, ते निजामकालीन जो मागासवर्गीय अहवाल होता त्याच्यामध्ये सुद्धा मराठे आणि कुणबी हे एकच आहेत आणि ते याच्यामध्ये शूद्र दाखवलेले आहेत आणि ते ओबीसी आहेत. आजही तुम्ही जर गेले तर हैदराबाद या स्टेटमध्ये, कर्नाटक स्टेटमध्ये आणि त्यानंतर पुन्हा आपलं याच्यामध्ये तेलंगणा स्टेटचे वेगळं झालं, त्याच्यामध्ये जे आज मराठी आहेत त्यांना ते ओबीसीमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठवाडाच आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्र या जिल्ह्यातील फक्त मराठ्यांना ओबीसीमध्ये घेत नाही. आज आम्ही मराठी असून सुद्धा विदर्भातले सर्व मराठ्यांना त्यांनी ओबीसीमध्ये घेतलेलं आहे. ओबीसी आहेतच आणि ओबीसीमध्ये त्यांना वेगळं आरक्षण द्यायचंच नाही. हे आरक्षण याच्यामध्ये ओबीसीमध्ये फक्त मराठ्यांना सर्टिफिकेट द्यायचं आहे, कारण त्यांचे सगळे अभिलेखे सुद्धा सापडलेले आहेत.
निजामकालीन सापडलेत, खरेदी सापडल्यात, तुमचे वाटणीपत्र सापडलेले आहेत. मग एवढं असून सुद्धा सरकारनं या बहुसंख्य असलेल्या मराठ्यांची विनाकारण ओबीसी म्हणजे विदर्भ, पश्चिम आपलं ते खानदेश आणि या विभागामध्ये त्यांनी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिले आणि म्हणूनच विदर्भातले जे मराठी आहेत हे रोजीरोटीला आणि नोकरीला लागलेले आहेत. आणि आज आम्ही बघतो मराठवाड्यामध्ये जे मराठी यांचे खूप युवकांचे खूप हाल आहेत. त्यांच्या घरांचे म्हणजे त्यांना असं आज दयनीय अवस्था आहे. मला असं वाटतं की हे जर प्रॉपर जर अभिलेख हे जर आहेत तर त्यांना फक्त एक सर्क्युलर काढायचं आहे. आणि जर आमचे नातेवाईक जर ते आहेत तिकडचे, आमच्या मुली तिकडे गेलेले आहेत, आमच्या मुली जर उभ्या जर आल्या तर ते फक्त इलेक्शनसाठी त्यांना ते ओबीसी प्रमाणपत्र देऊन ते इलेक्शनमध्ये ओबीसीमध्ये उभं करतात. आणि त्यांच्या मुलींना समजा आमच्याकडे जर दिलं तर आम्हाला इलेक्शनमध्ये उभं राहत नाही. ही जी दुखी निर्माण केलेली, ही जी वितुष्ट निर्माण केलेलं आहे. आणि बाकीच्या सरकारनं हे जे बाकीच्या समाज भडकावून जे वास्तविक पाहता बिहारमध्ये जे जात न्याय जनगणना जर झाली आणि महाराष्ट्रात जर जात न्याय जनगणना जर झाली त्या जातीच्या प्रमाणात जर तुमचं जर 100% जर लोकसंख्या जर असली तर 50% आरक्षण देतो. मग इतर जातींना समजा त्यांची लोकसंख्या तेवढी नसताना कोणाला 32% आरक्षण सेपरेट काढून कोणाला भजकडे केलं, त्याच्यात स्वतंत्र आरक्षण दिलं. मग तो अन्याय नाही का ओबीसीवर? मग सर्वच ओबीसी जर आहेत तर त्या ओबीसीमध्ये आजही जे ओबीसी समाज असो किंवा कोणत्याही वर्गवारीचा समाज असो त्याच्यामध्ये अनेक समाज आहेत की ते वंचित आहेत आरक्षणापासून. तर त्याच्यामध्ये जातनीय जनगणना जर केली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आणि आम्ही ह्याच्यामध्ये जरांगे पाटील साहेबांना हेच सांगायला आलोय की ह्या देशाला 2 लागलेली कीड आहे, 2 कॅन्सर आहेत, एक बोन कॅन्सर आणि एक ब्लड कॅन्सर. कास्टवर सिलेक्शन आणि सिम्बॉलवर इलेक्शन हे आपल्या देशाला लागलेले कॅन्सर आहे. चिन्हांवर निवडणुका होतात, त्याच्यामुळे जात धर्म भाषा प्रांत यांचे वाद वाढत चाललेले आहेत. तुम्ही चिन्हविरहित निवडणुका घ्या. पाटलांना पण आम्ही तेच सांगायला आलोय की पाटील, आता जर तुम्ही 288 वार्डामध्ये आमदार उभे करणार आहात तर एक आव्हान करा की आम्हाला चिन्हच नकोत, चिन्हांवरती निवडणुकाच नकोत. कारण 1951-52च्या पहिल्या निवडणुकीत आपले 85% भारतीय अशिक्षित होते, लिहिता वाचता येत नव्हतं. म्हणून त्यावेळेचा पहिला निवडणूक आयोगाचा कमिशनर सुकुमार सेन यांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून चिन्ह आणली. आज हे ज्या काही मनोजदादांची जी आज दवाखान्याची या सरकारने जी वाताहत लावलेली जीवनाची, त्यांच्या घरी त्यांची मुलं बाळ हे सोडून हा माणूस ज्या लेवलने त्यागतोय या सरकारला तर जागी येणारच नाही. मी तर सांगतो आता स्पष्ट बोलतो. मी एक तुम्ही बाईट घेताय म्हणून मी तुम्हाला सांगतो काही करू शकत नाही हे मलाही जाणतंय. आता हे आज 3-4 दिवस होऊन गेलेत, आता राहिले त्यांच्या हातात 26 दिवस. 26 दिवसात त्यांच्यात आता पावसाळी अधिवेशन हे बोलावणार. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो ह्यांच्यात नंतर जागा वाटपावर काहीतरी खेळ होणार आणि यांच्या 3 चुली वेगळ्या होणार. ही वस्तुस्थिती आहे, ही सगळ्यांना माहिती. मी आज पुणे शहराच्या वतीने एक सांगतो, म्हणजे आमच्या पुणे शहरात 6 मतदारसंघ आहेत. 6 मतदारसंघात मराठ्याचाच आमदार येणार ही मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला. ज्या दिवशी पूर्णपणे इलेक्शन होईल त्या दिवशी आवर्जून तुम्ही पुण्यात या. संभाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी मी स्वतः थांबत आणि हे तुम्हाला 6 उमेदवार मराठा झालेले दिसतील. मग आता जे निवडून आलेले खासदार आहेत ते दिल्लीत आवाज उठवतील का? आता निवडून आले हे बघा, शातल्यांची तर 99% तर पुळताबळी झालेली. मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो. आता जे आलेत ते काय करायला लागलेत, जे आलेत ते बरोबर त्यांचे आमदार कॅप्चर करायला लागलेत. त्यांची आता रणनीती आखायला लागलेत, कुणाला जवळ करायचं, कुणाला सापडायचं, कुणाला काय करायचं. आता त्याच्यात आता मी ज्या मतदारसंघातून आलोय त्या तर मतदारसंघातले मोठा चॅलेंज आहे. कोणत्या मतदारसंघात? कोथरूड मतदारसंघ. आणि आमच्या ते आता दादांनी बोललं ते आम्ही त्या बाबतीत त्या व्यक्तीला नाही बोलणार, किती केलं तर ते आदरणीय आहेत. पण चंद्रकांत दादा पाटील आमच्या मतदारसंघात आहेत आणि कोथरूडमध्ये आम्ही पूर्णपणे ताकदीने प्लॅन केलाय की कसं काय करायचं. यांनी पाया पडून विनंती करतो की यांनी हे आरक्षण द्यावं. जर बीजेपी हा सिम्बॉल जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसला जर टिकवायचं असेल ना त्यांनी हे तोडे मोडीचं राजकारण सोडून द्यावं, सोडूनच द्यायला पाहिजे. अजितदादांना घेतले, शिंदेला घेतले, यांचं बघा तुम्ही काय होईल ते. म्हणजे हे बाकीतच समजा तुम्ही हे होणारच आहे. शहाणपण करावं देवेंद्र फडणवीसनी, दादांचे उपकार मारावे. तर आरक्षण जे आहे बाबा 2 महिन्याने आता मी हे त्यागतो, आता मी सगळ्याच वैरांची अंमलबजावणी करतो, मला पुढचे 2 महिने द्या की गुन्हे मागे घेतो. असे 2-2 महिन्याने तुम्ही अजून 8 महिने घ्या. आमचा समाज आलाय मोठा आहे आणि आमचा समाज कधीच कोणाच्या कानाखाली मारणार नाही.
आता कुणीतरी प्रति आंदोलन करतंय, काही करतंय, कुणीही काही बोलतंय. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त सरकारशी वाद आहे, कुठल्या जातीशी नाही काय नाही. आमच्यामध्ये 12 बलुतेदार आम्हाला पाठराखण करतात. आमच्या गाड्यात तेल टाकायला 12 बलुतेदारांनी मदत केलेली. हे समाज फक्त हे सगळे राजकारणी जे बसलेत ना आता, हेच हे सगळं कार्यक्रम करतात.